यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याविषयीची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचली आहे। महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजते आणि त्यावेळेला जुन्या महाराष्ट्र केसरींची भेट होते। बापू लोखंडे तिथे 1981 सालचे महाराष्ट्र केसरी, 1978 सालचे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदमही आहेत आणि या दोघांशी गप्पा मारायचे, जुन्या गोष्टी काही जाणून घ्यायच्या आहेत। अप्पा, जर आजच्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं जुन्या दिवसांची आठवण काढायची झाली तर पहिली आठवण कुठली जागी होते? साहजिकच ती तुमच्या 1978 सालच्या महाराष्ट्र केसरीची। आणि आम्हाला जुनी मंडळी असं सांगतात की तुम्हाला मिळालेली चांदीची गदा ती पुन्हा कोणाला मिळालेली नाही। काय वैशिष्ट्य होतं त्या गदेचं? ते रौप्य महोत्सवी अधिवेशन होतं आणि भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण त्या बक्षीस समारंभाला येणार होते आणि महाराष्ट्राचे पोलोदचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना डोनर म्हणून लोणावळ्याचे मगनलाल चिक्कीवाले हे भेटले होते गदा करण्यासाठी। त्यांनी कोरा चेक दिला होता आणि मुंबईवाल्यांनी तालीम संघाने 32 किलो प्युअर चांदीची गदेचं, आणि काही लोक म्हटलं जात आहे की शिवाजीराव पाचपुत्यांच्यासाठी गदा केलेली होती, परंतु मला तरी तसं काय वाटत नाही। गदा ही त्यांनी केली मोठ्या मनानं, परंतु परमेश्वराच्या मनानं आणि सर्व जनतेच्या आशीर्वादानं ती गदा मला मिळाली। त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो, म्हणणं की सर्वांना धन्यवाद देतो की कारण ती गदा भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही गदा नाही। शेवटी प्रत्येक वेळेच्या महाराष्ट्र केसरीला 2 किलो 3 किलो 2.5 किलो 5 किलोपर्यंत गदा असू शकते, तरी सुद्धा ती मोठी गदा होती आणि रौप्य महोत्सव अधिवेशन असल्यामुळं आणि मुंबईला असल्यामुळं ते साहजिकच त्याचं एक वेगळं अस्तित्व त्या स्पर्धेचं होतं, म्हणून ती मोठी गदा केली गेली आणि ती सर्वांच्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या पुण्याईनं आम्हाला ती मिळाली। त्याबद्दल आम्हाला सुद्धा धन्यता वाटते। आज जे 65वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे या ठिकाणी अधिवेशन चालू आहे ते निश्चितच न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचं एक आगळं आणि वेगळं आणि पैलवानाला प्रोत्साहन देणारं, त्याच्या निमित्तानंच सगळ्यात महत्वाची आठवण, तुम्ही ज्या शाहू विजयी गंगावेस तालमीचं नाव लावत होतात, तुमच्यानंतर आणखी दोघांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली, पण या निमित्तानं पुन्हा एकदा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत आहेत। काय आठवणी आहेत तुमच्या गंगावेस तालमीच्या? गंगावेस तालीम ही शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तयार झालेली तालीम आहे। ह्या स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये सुद्धा तिथं यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, यांचं वास्तव्य त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे। आणि गणपतराव ससे ह्या तालमीचे मोठे पैलवान आणि अण्णापा पाडळकर ह्या तालमीचे संस्थापक होते, त्यांच्या माध्यमातून ही तालीम आणि ही त्याला नावच आहे श्री शाहू विजयी गंगावेस तालीम। आजपर्यंत ह्या तालमीनं संपूर्ण देशाला अनेक चांगले चांगले पैलवान दिले, हिरे दिले। त्या उदाहरणार्थ तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर असतील, हिंद केसरी दिनानाथ सिंह असतील किंवा रुस्तम हिंद आणि हरिचंद्र बिराजदार असतील किंवा आम्ही असे माझ्यानंतर संभाजी पाटील आसगावकर महाराष्ट्र केसरी झाले, नामदेव मोळे महाराष्ट्र केसरी झाले, असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू त्या तालमीमध्ये निर्माण झाले आणि आजही ती तालीम त्याच गतीनं तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी काम करत आहे। या तालमीमध्ये माऊली जमदाडे, प्रकाश बनकर किंवा आता आम्ही ज्याच्याकडून अपेक्षा करतोय ते सिकंदर शेख हा त्या तालमीतला एक होतकरू मल्ल आहे, चांगला मल्ल आहे आणि आम्हाला अशी निश्चित आशा आहे की निश्चितच सिकंदरच ती गदा आणून आम्हाला ज्या नामदेव मोळ्यानंतर ज्या तालमीला गदेचा विसर पडलेला होता असं वाटत होतं, परंतु आता त्या माध्यमातून सिकंदर शेखच्या माध्यमातून ती उणीव भरून काढली जाईल आणि आमच्या तालमीतल्या जुन्या मल्लांनी जाहीर केलेलं आहे जर ती गदा गंगावेस तालमीला मिळाली तर त्याची हत्तीवरून मिरवणूक कांबळे बॉम्बेचे कांबळे आहेत पैलवान, त्यांनी जाहीर केलेलं आहे की या जर सिकंदरला गदा मिळाली तर त्याची मिरवणूक हत्तीवरून काढली जाईल। सिकंदरला जर गदा मिळाली तर गंगावेस तालमीकडनं त्याची मिरवणूक हत्तीवरनं काढण्यात येणार आहे। कोल्हापूरमध्ये सिकंदर मातीतला एक जबरदस्त पैलवान म्हणून ओळखला जातो, तुफानी मल्ल आहे। जस्सापट्टीला पण त्यांनी घाम फोडला असं म्हटलं, आम्ही ती लढत बघितली नाही, पण तुमच्यासारखी बुजुर्ग मंडळी जेव्हा सिकंदरचा खेळ बघतात, सिकंदरच्या कुस्त्या बघता, काय वाटतं तुम्हाला आणि कसा पैलवान येतो? नाही, सिकंदर हर हुडणारी पैलवान आहे, तो कुणाच्याही दबावाखाली येत नाही आणि स्पीडनं गतीनं कुस्ती करतो आणि प्रत्येक टेक्निकवर समोरच्यानं काही जरी केलं तरी त्याच्यावरती मात करायची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि तो इतकं
ब्रिलियंट आहे असं साध्या भाषेत जर आपण म्हणतो, तो इतका चाणाक्ष आहे, चलाक आहे, तो निश्चितच या ठिकाणी सुद्धा विजयी होणार आणि आमच्या गंगावेस तालमीला तो एक परत आम्हाला मानाची गदा मिळवून देणार अशी आमची आशा आहे. सिकंदर मानाची गदा मिळवून देणार असा विश्वास आप्पासाहेब कदम व्यक्त करतायत. बापू, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला सिकंदरवरती जास्ती भरोसा आहे का बाकी कोणावरती जास्त भरोसा आहे? सिकंदर चांगला का सिकंदर का नाही, त्याची कुस्तीच वडून कुस्ती करतोय आणि चांगला कुस्ती करतोय. दुसरी काय तर रुकून करतात समोरच्याच, पण हे चालून कुस्ती करतोय आणि सगळे डाव करतोय तो. आणि खाली गेलं तर ते अर्ध्या तासातच, अर्ध्या मिनिटातच 10 पॉईंट सुद्धा घेऊन विजय मिळवतोय लगेच. बापू, तुमच्या दिवसांच्या पण काही आठवणी असतील, आप्पांच्या तुमच्या विषयीच्या मनात आठवणी असतील. काय आहेत त्या आठवणी? आज जर तुम्हाला आमच्या पिढीला सांगायच्यात, आमच्या पुढच्या पिढीला सांगायच्या, तर काय सांगाल? काय सांगायचं आता, तुमच्या लढतीची आठवण महाराष्ट्र? माझे लढतीच्या टायमाला मला हे होते आपले सरदार हुशार. आता ते मला मोठाच होता बरं का, ही बी होती त्या टायमाला तालमीत त्या. तर ते मला माझ्या वर्षी जास्त होता मला तर पण तो माझ्याकडे सकाळच्या परी बघायला आला की बाबा एक सातारचा पैलवान चांगला आहे असं त्याला कुणीतरी सांगितलं. ते सकाळी माझ्याकडं ते बघायला आला की बाबा कोणचाही लोखंडे बघावा. तर ते बघायला आल्यानंतर मला म्हणले, अरे ही तुला बघायला आलाय. तर मी म्हणलं याला मला बघायला आलाय म्हणलं, त्याला बी भ्या लागले माझं बरं का थोडक्यात, म्हणजे मी बी कमी नाही त्याला. तर म्हणलं बघू आल्यावर. पण शेवट आमची कुस्ती 20 मिनिटाची होती त्या टायमाला आणि मला ती जास्तच होतं. पण मी त्या जिदारी सोडली नाही. म्हणलं आपण आता लास आले पण काही होईल तरी आज कसं माझ्यावर त्यांनी पहिलं पॉईंट 2 घेतलं, पण मी जिदारी सोडली नाही. शेवट परत मी अटॅक करून गेलो 19व्या मिनिटाला मी गेलो, मला खाली त्यांनी धरलं परत आणि मग 3 पॉईंट माझं गेलं. किती अर्धाच मिनिट राहिली. मी गदालोट मारला त्या टायमाला, बसल्या बसल्या गदालोट मारला, चित्त मारला याला त्या टायमाला. तर या ज्या आठवणी आहेत ना, या पुन्हा तुम्हाला जर ऐकायच्या असतील, मला वाटतं अशीच एक आठवण आप्पा सांगतायत सतपाल विषयी. सतपालची माझी 1975ला शिवाजी आखाडा पुण्यामध्ये रुस्तुमे भारतच्या स्पर्धेमध्ये कुस्ती लागली होती मॅटवरती. आणि सतपाल कोल्हापूरमध्ये 1974ला रुस्तुमे भारत झाला आणि 75लाच आमची याड पुण्यामध्ये कुस्तीला आली आणि त्याला मी अर्ध्या मिनिटात पट काढून धरून आणून गिश्यावर बायफॉल मारलेला होता. आणि हे सतपालला सुद्धा मान्य आहे. अशा पद्धतीनं मग मुंबईला माझे लालजी यादवला मी कुस्ती मारली आणि पन्नेलाला कुस्ती मारली, आनंदरायला मारली. अशा अनेक मुंबईला तिकिटावरच्या माझ्या 7 कुस्त्या झाल्या आणि करतारबरोबर एक कुस्ती झाली. अशा पद्धतीनं भारतातल्या मोठ्या मोठ्या पैलवानांच्या वर नेत्रपाल बरोबर एक कुस्ती झाली, ज्यानं रुस्तुमे हिंदला बिराजदार मामांच्या बरोबर 2 दिवस कुस्ती केली. त्या नेत्रपालला सुद्धा मी लुधियानामध्ये अर्ध्या मिनिटात बॉयफॉल मारलेला आहे. वा. तर या कथा आहेत ना, या खूप सुरस आहेत आणि ही जर कथा तुम्हाला ऐकायची त्यासाठी अशी मंडळी तुमच्या सोबत असायला हवी. आणि ह्या मंडळींना आता अशाच पद्धतीची कथा पुढच्या पिढीला आणखी सांगायची आहे. ती कदाचित त्यांच्या मनातला तो पैलवान आहे सिकंदर शेख, कारण त्यांना वाटतंय की सिकंदर शेख यंदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावणार आहे. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह विजय साळवी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.